हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 11 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात आधी तर पूर्वा ऊर्जावर खूप चिडलेली असते. ऊर्जा तिला विचारते, आई मग मी काय करू? त्या गुंडांना घाबरून घरात बसू का? तर पूर्वा ओरडून म्हणते, हो बस घरात, नको लढू कोणती केस. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. परब काकू या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांशी शांतीने बोला, अशी भांडाभांडी करू नका. पूर्वा म्हणते, काकू मग मी काय करू? तिला कितीही समजून सांगितलं ना तरी कळतच नाहीये. माझ्यासाठी तिचा जीव जास्त महत्त्वाचा आहे हे तिला का कळत नाहीये? मी तिला कसं समजून सांगावं ते सुद्धा मला कळत नाहीये. परब काकू पूर्वाला समजावून सांगते, तू शांत हो, आणि ऊर्जाला म्हणते, तुझ्या आईला समजून सांग, मी येते. असं म्हणून परब काकू निघून जाते. तेव्हा ऊर्जा आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करते, आई मला तुझी काळजी कळतीये, परंतु आता मला कळलंय की आयुष्यात काय करायचंय. मृत्यू हा कधीही येऊ शकतो. रस्त्याने चालताना एखादी गाडी आपल्याला उडवून देऊ शकते, किंवा मग आपण आपल्या आयुष्यात एखाद्या घरात उभं असलो, एखादी भिंत आपल्या अंगावर पडू शकते आणि आपला जीव जाऊ शकतो. परंतु अनेक माणसं आयुष्यभर खूप मोठं आयुष्य जगतात, परंतु त्यांना आयुष्यात काय करायचंय तेच माहीत नसतं. मला मात्र कळालंय मला आयुष्यात काय करायचंय, आणि मी अशा गुंडांना घाबरून घरात नाही बसणार. पूर्वा विचारते, ऊर्जा आज तू वाचलीस कारण चाईतली माणसं येथे होती, पण उद्या तुझी मदत करायला कोण येईल? जर जास्त गुंड आले तर तुझी साथ कोण देईल? ऊर्जा पूर्वाला आपला मोबाईल दाखवते आणि सांगते, आई ही 1500 माणसं माझी मदत करायला येतील. हे पाहून पूर्वाला आश्चर्य वाटतं. ती विचारते, हे काय? तर ऊर्जाने तिला आपलं सोशल मीडिया पेज दाखवलेलं असतं. आमची मुलगी, आमचा सन्मान. आणि ऊर्जा आणि शौर्य या दोघांनी मिळून हे सोशल मीडिया पेज बनवलेलं असतं, आणि पाहता पाहता त्याच्यावर 1500पेक्षा जास्त फॉलोअर्स होतात. ऊर्जा पूर्वाला सांगते, आई हे माझं सोशल मीडिया पेज आहे, आणि मी जे कार्य करते ना त्याबद्दल मी यावर व्हिडिओ पोस्ट केला आहे, आणि हळूहळू लोक आमच्याबरोबर एकत्र यायला लागले आहेत. त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळतोय. आज ही 1500 माणसं माझ्याबरोबर आहेत, उद्या हजारो माणसं माझ्या पाठीशी उभे राहतील आणि अशा संकटातून मला वाचवतील. पण या सगळ्या माणसांचा माझ्याशी कोणताही संबंध नाही आहे. मी त्यांना ओळखतही नाही, त्यांचं आणि माझं कोणतंच नातं नाही आहे. पण तू माझी आई आहेस ना, आणि माझ्यासाठी तुझा सपोर्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आई तू मला साथ देशील का? माझ्या लढ्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहशील का? असं ऊर्जा पूर्वाला विचारते, आणि पूर्वा विचार करते, ऊर्जा जे करतीये ती बरोबर आहे का? तिच्या जीवाला धोका आहे, मी तिची साथ द्यायला हवी की नको? आणि इकडे हर्षवर्धन खूप चिडलेला असतो. कुमुदिनी त्याला समजावून सांगते, एवढा चिडू नकोस आणि शौर्यशी शांतपणे बोल. तर विजयासुद्धा त्याला समजावून सांगते, हो शौर्यला तुम्ही घरी येऊ द्या, लगेच त्याला प्रश्न विचारू नका, आधी त्याला काही खाऊ पिऊ द्या, मग त्याला विचारा. हर्षवर्धन चिडून म्हणतो, नाही विजया, माझ्यासाठी कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याच वेळेस शौर्य घरी परत येतो. हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो. हर्षवर्धन शौर्यला जाब विचारतो, शौर्य कोठे गेला होतास तू? शौर्य म्हणतो, बाबा मी तर येथेच होतो. शौर्य हा खोटं बोलतोय, त्यामुळे हर्षवर्धन ओढून विचारतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. कोठे होतास तू? बजाजच्या मीटिंगला का नाही गेला? बजाजची मीटिंग तू का कॅन्सल केली? हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. घरातले सगळे घाबरतात की आता हर्षवर्धन शौर्याला काही सोडत नाही. शौर्य सांगतो, बाबा त्या मीटिंगला मी. तर हर्षवर्धन ओढून विचारतो, कारणं द्यायची नाही, खरं खरं बोलायचं. तू त्या मीटिंगला का नव्हता गेलास? तुला मी जबाबदारी दिली, काम दिलं, तर तू ते योग्यरीत्याने हाताळायला पाहिजे ना. तू ते काम का करत नाहीये? तर शौर्य म्हणतो, बाबा तुम्ही मला कमानी बिल्डरची केस दिली, त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन मी पूर्ण केलंय. मी माझ्या कामात कधीच कचुराई करत नाही. तर आदित्य म्हणतो, हो बाबा त्याने सगळं काम केलंय, मी पाहिलंय ना. हर्षवर्धन चिडून म्हणतो, बस झालं आदित्य, तू त्याला पाठीशी घालायचं नाही. आदित्य गप्प बसतो, आणि हर्षवर्धन त्याला जाब विचारतो, तू आज मीटिंगला का पोहोचला नाही? तू कोठे होतास? आणि शौर्य विचारात गुंग होतो. त्याला आठवतं की आपण मीटिंग सोडून ऊर्जाच्या चाळीत गेलो होतो, आणि तिथे किती मोठा राडा झाला हे सगळं त्याला आठवतं. हर्षवर्धन शौर्याला जाब विचारतो, तू कोणाशी मारामारी केली आहे का? तुझा हा पडलेला चेहरा, विस्कटलेले केस, हे चुरगळलेले कपडे, हे तर तेच सांगताय.
तू कोणाशी तरी मारामारी केली आहे. तेव्हा शौर्य सांगतो, बाबा मी मारामारी नाही केली, माझी थोडी बाचाबाची झाली. हे ऐकून विजया खूप घाबरते आणि विचारते, शौर्य कोणाशी मारामारी केली तू? हर्षवर्धन त्याला जाब विचारतो, शौर्य ही मारामारी वगैरे करणं मला चालणार नाही. आणि ही कसली भाषा आहे तुझी, बाचाबाची झाली ना असं तसं? तर शौर्य विचारतो, बाबा कसली भाषा? हर्षवर्धन चिडून म्हणतो, माझ्याशी नीट बोलायचं, उद्धटपणे बोलायचं नाही. आणि इकडे ऊर्जा ही पूर्वाला विचारते, आई तू मला पाठिंबा देशील की नाही, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहशील की नाही? पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा तू माझी मुलगी आहेस, माझ्या काळजाचा तुकडा आहे, माझा पाठिंबा नेहमीच तुला राहील. परंतु तुला मी एक स्पष्ट विचारते, उद्या तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझं काय होईल? हे ऐकून ऊर्जासुद्धा खूप इमोशनल होते. ती आईचा हात हातात घेते आणि तिला समजावून सांगते, आई मी तुला म्हणाले ना, मरण कधीही येऊ शकतं, पण रस्त्यावर किड्या मुंगीसारखं मरण्यापेक्षा न्यायाच्या लढाईत मला मरण आलं ना तर मला खूप आनंद होईल. आणि आई तू का घाबरतेस? मला आहे ना माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मिळालं आहे. मी फक्त पद्माची केस नाही लढणार आहे, तर अशा असंख्य मुली ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्याजवळ ऊर्जा शिंदेसारखी एखादी वकील नाही आहे, त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी एखादी त्यांची मोठी बहीण नाही आहे. अशा असंख्य मुलींना मी मदत करणार आहे. त्यामुळेच मी हे सोशल मीडिया पेज तयार केलं आहे. अशा असंख्य मुली ज्यांना न्याय हवाय ना त्या आता पुढे येतील आणि मी या न्यायाची लढाई लढणार, त्या सगळ्यांसाठी मी लढणार. हे ऐकून पूर्वाला जबर धक्का बसतो. आपली मुलगी काहीतरी वेगळंच करायला निघाली आहे आणि तिच्यावरचा धोका, तिच्यावरचं संकट हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हे पूर्वाला समजतं आणि तिला खूप टेन्शन येतं. इकडे हर्षवर्धनने शौर्यला जाब विचारलेला असतो, तू कोणाशी मारामारी केली आहे? आदित्य हर्षवर्धनला समजावून सांगतो, नाही बाबा, आपला शौर्य मारामारी करणाऱ्यातला नाही आहे. कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्याने कधी मारामारी केली नाही. शैलजा म्हणते, हो भाऊजी, तो कॉलेजला जायचा तसा परत यायचा, त्याने असं कधीच केलं नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, म्हणून तर विचारतोय, ज्या मुलाने आजपर्यंत असं कधीच केलं नाही, तो मुलगा आज करिअर बनवायचं सोडून त्या अशा नालायक मुलांच्या नादी का लागतोय? त्याचं लक्ष कुठे आहे? आपलं काम सोडून तो अशा मारामाऱ्या बाचाबाची का करतोय? शौर्य काही बोलणार इतक्यात विजया हर्षवर्धनला म्हणते, अहो तुम्ही एवढी चिडचिड का करताय? फक्त एक मीटिंगला तो नाही गेला म्हणून एवढं त्याला का ओरडताय? हर्षवर्धनला आणखीनच राग येतो आणि तो चिडून म्हणतो, बस झालं विजया, फक्त एक मीटिंग म्हणतेस तू? अगं आज जहागीरदार असोसिएट्स इतकी मोठी कंपनी आहे, इतकी मोठी फर्म आहे, ती काय अशीच एका रात्रीत नाही झाली आहे. एक एक क्लायंट महत्त्वाचा आहे, एक एक मीटिंग महत्त्वाची आहे. रात्रंदिवस मेहनत केली आहे मी या सगळ्यासाठी आणि इतके मोठे मोठे क्लायंट जोडले आहे. एक एक केस जिंकण्यासाठी महिन्याची मेहनत केली आहे, रात्रंदिवस काम केलं आहे. तेव्हा कुठे एवढी मोठी फर्म बनवली मी आणि या मुलाच्या अशा हलगर्जीपणामुळे, अशा आळशीपणामुळे तिला मी धुळीस मिळू देणार नाही. शौर्य मी तुला शेवटचं सांगतोय, तू माझा मुलगा जरी असला ना तरी माझ्या कंपनीमध्ये, माझ्या फर्ममध्ये एक एम्प्लॉय आहे. त्यामुळे तुला जी जबाबदारी दिली ती तू पार पाडायलाच पाहिजे. त्यापासून कोणतीच कसर राहायला नको. मला माझ्या घरात दुसरा विक्रांत शिर्के नकोय. हे ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि शौर्य हर्षवर्धनला जाब विचारतो, बाबा तुम्ही असं का म्हणाले? मला घरात दुसरा विक्रांत शिर्के नकोय. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? हर्षवर्धन म्हणतो, मला तेच म्हणायचंय जे तुला समजतंय. तू वाईट मुलांच्या संगतीत मला राहायला नकोय. तू ज्या मुलांच्या संगतीत राहतो ती मुलं चांगली नाहीये. तू चांगल्या मुलांच्या संगतीतच राहायला हवं, आपल्या करिअरकडे फोकस करायला हवा आणि मी तुला जे काम दिलंय, ज्या केसेस दिल्या आहेत त्या योग्य रीतीने हाताळायला हवं, एवढंच मी तुला सांगतोय. असं म्हणून हर्षवर्धन तेथून जाऊ लागतो. शौर्य त्याला आवाज देतो, थांबा डॅड. तो हर्षवर्धन जवळ येतो आणि त्याला आपल्या मोबाईलमध्ये चक्क बजाजचा मेसेज दाखवतो, बाबा पहा, मी या मीटिंगला गेलो नाही तर बजाज सरांनी मला कॉल करून मेसेज करून सांगितलं की आज मला महत्त्वाचं काम आहे, त्या मीटिंगला मी येऊ शकत नाही. त्यांनी स्वतःहून मीटिंग कॅन्सल केली आहे. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. शौर्य हर्षवर्धनला सांगतो, बाबा मला माहिती आहे तुमची फर्म तुम्ही खूप मेहनतीने उभी केली आहे, तुम्ही खूप कष्ट केले आहेत आणि मी कामात कधीच कचुराई करणार नाही, आळस करणार नाही. तुमच्या नावाला बट्टा लागेल असं मी काहीच करणार नाही. असं म्हणून शौर्य तेथून निघून जातो. हर्षवर्धनला वाईट वाटतं, उगाचच मी शौर्यवर चिडलो, पण शौर्य खरंच मूर्ख आहे. जर घरी आल्या आल्या
त्याने हर्षवर्धनला हा मेसेज दाखवला असता तर एवढं मोठं रामायण घडलंच नसतं. पण हे सगळं सोडून तो फालतूची बडबड करत बसला आणि मग हर्षवर्धन रूममध्ये जायला लागला तेव्हा त्याने हे सत्य सांगितलं. आणि सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की हर्षवर्धन उगीच शौर्यवर चिडला, हर्षवर्धनला सुद्धा वाईट वाटतं. तर इकडे ऊर्जा, आमची मुलगी आमचा सन्मान हे स्वतःचं सोशल मीडिया पेज पाहते आणि पाहता पाहता या पेजवर चक्क 3,500 फॉलोअर्स झालेले असतात. हे पाहून ऊर्जाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, अरे वा, हे फॉलोअर्स तर खूप वेगाने वाढत आहे. आता मी मगाशी पाहिलं तेव्हा एवढे नव्हते. याचा अर्थ लोकांना आमचा व्हिडिओ आवडतोय, आमचं कार्य आवडतंय. मी शौर्यला कॉल करून सांगते. असं म्हणून ती शौर्यला कॉल करते आणि शौर्य तिच्याच फोनची वाट पाहत बसलेला असतो. ऊर्जा शौर्यला विचारते, शौर्य, तू आपलं पेज पाहिलंस का? शौर्य उत्तर देतो, हो ऊर्जा, आपले फॉलोअर्स खूप वेगाने वाढत आहे. परंतु फॉलोअरची वाढ अशीच ठेवायची असेल आणि लोकांना आपल्याबरोबर असंच गुंतून ठेवायचं असेल ना, तर आपल्याला हे पेज ॲक्टिव्ह ठेवावं लागेल. रोज नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन सर्वेज, नवीन नवीन माहिती या पेजवर जायला हवी आणि त्यासाठी आपण एखाद्या मुलाला हे सगळं काम देऊया. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, मला माझं उद्दिष्ट आता सापडलं आहे. मला जास्तीत जास्त लोकांना आपल्या चळवळीबरोबर जोडायचं आहे. ज्या मुलींवर अन्याय होतोय, ज्या मुली स्वतःवरचा अन्याय हा जगासमोर आणण्यासाठी घाबरतात, ज्यांच्या मागे कुणी नाही आहे, त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहणार आणि पद्माच्या केसमध्ये सुद्धा याचा आपल्याला खूप उपयोग होईल. शौर्य खुश होतो आणि म्हणतो, ऊर्जा, तू काळजी करू नको. तू जे स्वप्न पाहतेस ना, ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि तुला केव्हाही गरज लागली तरी मला फोन कर, मी तुला नेहमी मदत करेल. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, तुझी ही आयडिया खरंच खूप भारी होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अशा हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि मग त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. तेवढ्यात कुमुदिनी तेथे येते. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मी तुझ्याशी नंतर बोलतो. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, तू तुझं काम कर. ऊर्जा फोन कट करते. आजीला शौर्य आतमध्ये बोलवतो. कुमुदिनी आतमध्ये येते आणि शौर्यला सांगते, मी ऊर्जाच्या सोशल मीडिया पेजवर तो व्हिडिओ पाहिला. ही खूप जुनी पद्धत आहे वकिलांना घाबरवायची. त्यांना कळलं असेल की ऊर्जाच्या घरात फक्त तिची आई आणि ती एकटीच असते. मग असे राडे घालायचे आणि त्यांना केस मागे करायला सांगायची. शौर्य सांगतो, हो आजी, पण ऊर्जाला शिर्केंवर संशय आहे. आजी म्हणते, तिचा संशय योग्य आहे, कारण हर्षवर्धन अशी चूक कधीच करणार नाही. वकिलावर हल्ला किंवा वकिलाला घाबरवणं ही चूक नक्कीच त्या शिर्केने केली असेल, कारण या सगळ्या गोष्टीचा केसवर खूप विपरीत परिणाम होऊ शकतो. शौर्य सांगतो, आजी, ऊर्जा खूप घाबरली होती, रडत होती. मला असं वाटत होतं तिला आपल्या घरी घेऊन यावं आणि तिला म्हणावं, तू माझ्या घरी सेफ आहे, येथे तुला कुणीच काही करू शकत नाही. पण मी स्वतःला खूप लाचार समजलो, कारण मी ऊर्जाला माझं सत्य नाही सांगू शकत, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या घराबद्दल नाही सांगू शकत, तर तिला इथे आणणं मला कधीच शक्य होणार नाही. कुमुदिनी शौर्याला समजावून सांगते, शौर्य, अजून ती योग्य वेळ आलेली नाहीये. तुला सध्या ऊर्जाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय, तिला या संकटातून वाचवायचंय. लवकरच ती वेळ येईल जेव्हा तू ऊर्जाला सगळं सत्य सांगशील आणि ऊर्जा तुला माफ करेल, तुला समजून घेईल. शौर्याला सुद्धा हे पटलेलं असतं आणि शौर्य कुमुदिनीला ऊर्जाचं हे सोशल मीडिया पेज दाखवतं, ज्यावर पाहता पाहता जवळपास 5,500 फॉलोअर्स झालेले असतात. कुमुदिनी खूप खुश होते आणि शौर्याला म्हणते, तुम्ही हे जे काही करताय ना, ते अगदी योग्य आहे. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. सोशल मीडिया आजच्या काळात एक खूप मोठं शस्त्र आहे. मोठे मोठे नेते मंडळी त्याला घाबरतात आणि शिर्के कुटुंबसुद्धा याला नक्कीच घाबरेल आणि आता ऊर्जावर हल्ला करण्याची पुन्हा ते कधीच चूक करणार नाही. हे ऐकून शौर्यालाही आनंद होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा कोर्टात जायला तिच्या घराबाहेर पडते आणि तेवढ्यात चक्क पत्रकारांची फौज तेथे उभी राहते. एवढे सगळे पत्रकार पाहून ऊर्जाला जबर धक्काच बसतो आणि हे पत्रकार सांगतात, ऊर्जा शिंदे, सोशल मीडियावर तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय. काल तुमच्या घरावर हल्ला झाला, तो हल्ला का झाला? या केसचा आणि हल्ल्याचा काही संबंध आहे का? तुम्ही काल म्हणालात की तुम्ही पीडितेला मदत करताय म्हणून हे सगळं घडतंय. तुमचा रोख नेमका कोणाकडे आहे? ऊर्जा म्हणते, मला याविषयी आता काहीच बोलायचं नाहीये. ही केस कोर्टात आहे, मी तुम्हाला काही डिटेल्स सांगू शकत नाही. तर यातील एक पत्रकार विचारतो, नेमकं आम्हाला सांगा, तुमच्यावर हल्ला का झाला? तुम्ही ज्या घरात राहता त्या घराचं भाडं भरलं नाही म्हणून तुमच्यावर हल्ला झाला का?
तर ऊर्जा चिडून म्हणते, हे घर आमच्या मालकीचं आहे, आम्ही काही इथे भाड्याने राहत नाही, त्यामुळे आम्ही भाडं भरलं नाही, ही खोटी बातमी आहे तुमच्याकडे. तर दुसरा पत्रकार विचारतो, हे सगळं प्रेम प्रकरणातून झालंय का तुमच्या? ऊर्जाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? मुलगी असली म्हणजे काय प्रेम प्रकरणच असलं पाहिजे का? हे प्रेम प्रकरणा वगैरेतून काही घडलेलं नाहीये. तर तेवढ्या दुसरा पत्रकार विचारतो, याचा अर्थ तुमचे खूप दुश्मन दिसताय, काहीतरी खूप मोठं प्रकरण सुरू आहे. ऊर्जा चिडून म्हणते, जो व्यक्ती खऱ्याच्या बाजूने असतो ना, त्याच्या विरुद्ध वाईट व्यक्ती उभ्या राहतातच. आणि मग ही पत्रकार विचारते, ऊर्जा शिंदे, खरं खरं सांगा, तुम्ही जी केस लढताय त्या केसशी याचा काही संबंध आहे का? ऊर्जा सांगते, मी तुम्हाला म्हटले ना, मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही. या केसचे इन्चार्ज आहेत इन्स्पेक्टर गुळगुत्ते, तुम्ही त्यांना जाऊन विचारा, ते तुम्हाला सगळी माहिती सांगतील. आणि ज्या व्यक्तीने माझ्याबरोबर हे केलंय ना, मला ते चांगलंच माहिती आहे. मी त्या व्यक्तीचं नाव सहज घेऊ शकते, पण मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाहीये. असं म्हणून ऊर्जा त्यांच्या चाळीबाहेर जे आमदार चषकाचं पोस्टर लागलेलं असतं त्या पोस्टरकडे पाहते, विक्रांतकडे पाहते. आणि एक पत्रकार मुलीला हे समजतं आणि ती लगेचच ऊर्जाला प्रश्न विचारते, ऊर्जा शिंदे, तुम्ही विक्रांत शिर्केबद्दल बोलताय का? त्यांचा या कोर्ट केसशी काही संबंध आहे का? आणि इकडे विक्रांत आणि त्याचं संपूर्ण कुटुंब आमदार शिर्के टी व्हीवर हे सगळं पाहत असतात. आणि त्याच वेळेस सगळे कॅमेरामन या आमदार चषकाच्या पोस्टरकडे आपलं कॅमेरे वळवतात आणि टी व्हीवर विक्रांत आणि आमदाराचा फोटो दिसू लागतो. त्यामुळे आमदाराला जबर धक्काच बसतो. आमदार चिडून विचारतो, काय पाटोळे, आमचं पोस्टर तेथे दिसतंय, हे पोस्टर कुणी लावलं, का लावलं? तर हा पाटोळे सांगतो, साहेब, मागच्या वर्षी तो आमदार चषक होता ना, तेव्हा आपण ते लावलं होतं. आमदार शिर्के चिडून विचारतो, अरे तुम्हाला काही अक्कल आहे का? तो आमदार चषक मागच्या वर्षी होता, नवीन वर्ष सुरू झालंय, 2.5-3 महिने झाले सुद्धा, अजून सुद्धा तुम्ही ते पोस्टर ठेवलंय. तर पाटोळे म्हणतो, साहेब, तुम्हीच सांगितलं होतं ते पोस्टर काढू नका म्हणून. आमदार चिडून म्हणतो, मग आता मी सांगतोय ते पोस्टर काढा. तर हा पाटोळे विचारतो, साहेब, तेवढं एकच पोस्टर काढायचंय की बाकीचे सुद्धा पोस्टर काढायचे? आमदार शिर्के विचारतो, म्हणजे? तर हा पाटोळे म्हणतो, साहेब, तेथे अशी एक पोस्टर नाहीये, जवळपास 150 ते 200 पोस्टर आहेत, ते सगळे काढायचे का? आमदार शिर्के चिडून म्हणतो, अरे कधी स्वतःचं डोकं वापरा ना, सगळं मीच सांगायचं का? तुम्हाला स्वतःची अक्कल नाहीये का? सगळे बिनअकलेचे माझ्याच घरात कसे भरलेत, माझ्याच नशिबाला कसे आलेत, असं म्हणून आमदार शिर्के खूप चिडचिड करतो. इकडे पत्रकार ऊर्जाला विचारतात, खरं सांगा, तुम्ही आमदार शिर्के आणि त्यांचा मुलगा विक्रांत शिर्के यांच्याबद्दल बोलताय का? ऊर्जा म्हणते, मला कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये, मला जाऊ द्या. तर पत्रकार पुन्हा तिला थांबवतात आणि विचारतात, तुम्ही एक केस लढताय, समोर हर्षवर्धन जहागीरदार वकील आहेत आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही त्यांना कधीच हरवू शकत नाही, तेच ही केस जिंकणार. तर ऊर्जा उत्तर देते, ते मोठे वकील आहेत, त्यांना बडबड करू द्या, मी माझं काम करते. हे ऐकून आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, या पुरीच्या जिभेला काही हाड आहे की नाही, काही बाही बोलते. आता त्या हर्षवर्धनला मला जाब विचारावाच लागणार आहे. ऊर्जा खूप कॉन्फिडन्समध्ये असते आणि हळूहळू पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असते. पत्रकार तिला विचारतात, ऊर्जा शिंदे, तुम्ही खूप गरीब आहात, या चाळीत राहतात, हर्षवर्धन सारख्या मोठ्या वकिलाशी तुम्ही कशा लढणार? तर ऊर्जा उत्तर देते, न्यायालयासमोर, न्यायदेवतेसमोर कुणीही गरीब किंवा श्रीमंत नसतं, फक्त न्याय, अन्याय, खरं खोटं याच गोष्टी असतात आणि मी खऱ्याच्या बाजूने लढतीये. त्यामुळे ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळणारच, एवढंच मी सांगू शकते. हे ऐकून आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, पाहिलंस का नालायका, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तू हे केलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. विक्रांत चिडून म्हणतो, ओ डॅड, मला नका बोलू, तुम्ही त्या ऊर्जावर हल्ला केला, मला काय बोलताय? आमदार शिर्के चिडून म्हणतो, माझ्याशी या भाषेत बोलला ना तर 2 थोबाडीत ठेवून देईन, माझ्याशी या भाषेत बोलायचं रे. अरे नालायका, तू हा गुन्हा केला नसता तर हे सगळं घडलंच नसतं ना, सगळी तुझी चूक आहे आणि मी तुला आता सोडणार नाहीये. तर हा विक्रांत म्हणतो, बाबा, मला नंतर सोडू नका, आधी या सगळ्या प्रकरणाचं सोल्युशन काढा, काहीतरी शोधून काढा. आमदार शिर्के म्हणतो, शोधून तर काढावंच लागणार आहे, आता मी तुला जन्म घातलाय, ती माझी चूक झाली, त्यामुळे मला तर तुला वाचवावंच लागणार आहे. आता ना त्या हर्षवर्धनशी फेस टू फेस बोलायची वेळ आली आहे. त्या हर्षवर्धनला आता मी जाब विचारणार की तू माझ्या मुलाला सोडवायला काय करतोय, नाहीतर ही केस त्याच्या हातून गेलीच म्हणून समज. म्हणजे
आमदार शिर्के आता खूप चिडलाय आणि विक्रांतला सुद्धा ऊर्जाचा राग आलाय आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मुंबईचं एक मोठं न्यूज चॅनल मुंबई तक याची एक वरिष्ठ पत्रकार ऊर्जाला फोन करेल आणि तिला इंटरव्ह्यूसाठी बोलवणार. ऊर्जा यासाठी हो म्हणणार. शौर्यला सुद्धा ती फोन करून सांगेल आणि मग मुंबई तक न्यूज चॅनलचा हा इंटरव्ह्यू सुरू होईल. तेव्हा हर्षवर्धन आणि आदित्य हा इंटरव्ह्यू टी व्हीवर पाहत असतील. ही पत्रकार ऊर्जाला विचारणार, तुम्ही हर्षवर्धनला ही केस हरवणार का? तुम्ही हर्षवर्धनला घाबरत तर नाही ना? तेव्हा ऊर्जा उत्तर देईल, मी हर्षवर्धनला घाबरत नाही आणि विजय फक्त सत्याचा होणार आहे. ते किती मोठे वकील आहे आणि मी किती नवीन वकील आहे यापेक्षा कोण खऱ्याच्या बाजूने लढतंय आणि कोण अन्यायाच्या बाजूने लढतंय ते कळेल. हे ऐकून हर्षवर्धनला खूप राग येईल. मग आता ऊर्जाचा हा न्यूज इंटरव्ह्यू काय मोठा धमाका करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.